म्हणून व्यक्तीला, बाईला, पोरींना स्पर्श केला वाईट नसतं, त्याच्यामधून भावना कोणती ट्रान्समिट झाली त्याच्यात वाईट असतं. भावना काय झाली आणि तिच्यामध्ये निर्माण काय झालं. पण याचे आम्ही गुलाम आहोत. अनेकांना हे स्पर्श सोफा सेट का चांगला घ्यावा असं वाटतं सांगा. हा लाकडी तक्ता आहे, याच्यावर जर झोपलं तर काही बिघडतं का? का डनलॉपची गादी पाहिजे? का केरळची गादी पाहिजे? कारण मऊ स्पर्श पाहिजे. 50-50 हजारचे सोफा सेट घेतले जातात का? ते बसलं की असं इतकं दबतं आणि मग हाताला देखील नरम लागतं. स्पर्श मऊ, त्याची किंमत कशा करताय? मऊपणा. कारण दगडासारखे, लाकडासारखं सगळं आपलं अंग बसल्यानंतर नरम लागलं पाहिजे खाली. स्पर्श. श्रीमंती कशावर अवलंबून आहे? वस्तूला स्पर्श केल्यानंतर मऊ लागावं. म्हणजे मऊपणाचा स्पर्शाकरिता आम्ही किती गुलाम झालो इंद्रियांचे. सोफा पाहिजे, चांगला पाहिजे. काहींना स्पॉन्डेलिटीज झाले, ते म्हणतात आम्हाला तुमचे हे नको, गादी गादी छान आहे पण इलाज नाही, आम्हाला हे द्या. काय? कडक बिछाना, सतरंजी. दगडावर झोपतात, लाकडावर झोपतील, लाकडाच्या पलंगावर झोपतील, सतरंजी टाकून. कठीण स्पर्श पाहिजे, आवश्यकता म्हणून पाहिजे, आवड म्हणून नाही.